श्री स्वामी समर्थ. गॅस ऑन केला आहे, त्याच्यावर ठेवली आहे कढई. कढईमध्ये टाकले शेंगदाणे, त्याला चांगलं भाजून घेतला आहे. आपणाचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लागणारे साहित्य आपल्याला उसळला. मिरच्या घेतल्या 5-6, 3 आलू घेतले, 1 टमाटर घेतलं, कढीपत्ता घेतला, चवीनुसार मीठ घेतलं, आपले हे 1 घंटा पहिले साबुदाणा भिजवला होता ते घेतलं. गॅस बंद करा. आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घ्या. त्याला मस्त बारीक करून काढून घ्या. एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या. आलू खिसणी घ्या, त्यानं खिसून टाका चांगलं बारीक बारीक. छानपैकी असं खिसून घ्या त्याले. दोन पाण्यानं धुवून टाका त्याला सप्पापैकी. का किती बारीक झालं मस्त. आता हे मिरच्याले कापून घ्या, टमाटर कापून घ्या. आता 2 बुटले मीनं कढईमध्ये तेल टाकलं आहे, कढीपत्ता टाकला, मिरच्या टाकल्या कापलेल्या, हिरवी मिरची. तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर लाल मिरची बी टाकू शकता तुम्ही, खूप चांगलं लागते. ते बी एक व्हिडिओ टाकून आहे माझावाला लाल मिरचीचा. आलू टाका चांगलं, जेणेकरून आपल्या आलूमध्ये पाणी नसलं पाहिजे ना, असं हे करा जा. चांगलं त्याला कालून घ्या. झाकण ठेवून घ्या त्याच्यावर. आता पावर कमी कर जा, झाकण काढून घ्या. टमाट्याला चांगलं हे करून घे जा. आता हे टाकून घ्या. जेव्हा मी टमाटर टाकलं होतं तेव्हा चवीनुसार मीठ टाकलं होतं. तुम्ही तुमच्यानुसार मीठ टाकजा चवीनुसार. त्याला बी फिरून घ्या चांगलं. झाकून घ्या झाकणी 1 ते 1.5 मिनिटासाठी. झाकण आता काढून घेणार. आपण जे बारीक शेंगदाणे केले होते ते टाकून घ्या त्याच्यामध्ये. त्याला पण फिरून घ्या, चांगलं फिरून घ्यायचा त्याला पण. खायला खूप चविष्ट लागते. सोमवारचं उसळ. सोमवार आपला नेहमीचा राहायला त्याला मस्त टमाटर जमते. टमाटर टाकायला हळद नका टाकू, हळद मीनं बी नाही टाकला आहे. गॅस बंद करून घे जा. प्लेटमध्ये सर्व करा. जर माझीवाली रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला, माझ्या सवितास किचन, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कशी झाली रेसिपी ते मला सांगा. खूप छान झाला आहे उसळ. श्री स्वामी समर्थ.